नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. लिव्हिंग हेल्दी लाईफस्टाईल नवीन पनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन. प्रजापिता ब्रह्मकुमारीज माउंट आबू तसेच समाजसेवा प्रभाग RERF यांच्या सहकार्याने पनवेल ब्रह्मकुमारीजतर्फे लिव्हिंग हेल्दी लाईफस्टाईल हा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक सभेचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद बेलापूरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत डोंगरे, सचिव विकास वाणी तसेच ब्रह्मकुमारीच्या मुख्य संचालिका राजयोगिनी BK तारादिदी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर रतन राठोड यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर राठोड हे MBBS DM कार्डिओलॉजी असून गेली 40 वर्ष नवी मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. सध्या ते MGM मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक व कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर राठोड यांनी संपूर्ण स्वास्थ्यासाठी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या 4 घटकांचा समतोल आवश्यक असल्याचे सांगितले. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसारही या 4ही स्तरांवर स्वस्थ असलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने निरोगी मानली जाते, असे त्यांनी नमूद केले. शारीरिक स्वास्थ्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समतोल असावा. तसेच शाकाहारी आहाराचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. जेवताना एकाग्रतेने, शांत मनाने आणि ईश्वराच्या स्मरणात भोजन करावे. अन्न नीट चावून खावे. तसेच दिवसातून थोड्या प्रमाणात 4 वेळा आहार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. व्यायामामुळे शरीरातील सांध्यांची लवचिकता टिकून राहते तसेच हॅपी हार्मोन्स स्रवतात, असे सांगताना त्यांनी नियमित व्यायामाची गरज अधोरेखित केली. झोपेचे महत्त्व स्पष्ट करताना झोपण्यापूर्वी मोबाईल व दूरदर्शनपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. घरातील घसरड्या जागांची काळजी घेणे, योग्य पकड असलेली पादत्राणे वापरणे, बसून कपडे घालणे तसेच बाथरूममध्ये आधारासाठी रॉड्स लावणे यासारख्या उपायांचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले. मानसिक स्वास्थ्याविषयी बोलताना नकारात्मक विचारांमुळे तणाव वाढतो आणि त्याचा शरीरावरती दुष्परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. सकारात्मक विचार, मनाला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणे आणि भावनांची योग्य अभिव्यक्ती यावर त्यांनी भर दिला. आध्यात्मिक स्वास्थ्य हे इतर सर्व स्वास्थ्याचे मूळ असल्याचे सांगत त्यांनी हेल्दी या शब्दातील हिल आणि दाय यांचा अर्थ स्पष्ट करत आत्मिक स्थितीत राहण्याचे महत्त्व सांगितले. भगवद्गीतेत वर्णन केलेल्या राजयोग ध्यानाच्या माध्यमातून मानसिक शांतता व आरोग्य सुधारता येते आणि तो राजयोग ब्रह्मकुमारीजमध्ये शिकवला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी 1998 मध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ब्रह्मकुमारीज वर्ल्ड स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ध्यान, तणाव आणि हृदयविकार यांवर करण्यात आलेल्या संशोधनाचा उल्लेख करण्यात आला. त्यावेळी DRDOचे अध्यक्ष डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे होते. या संशोधनात आहार व व्यायामासोबत राजयोग ध्यान केल्यास हृदयविकारांवर सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांनी निष्कर्षात आढळले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन करण्यात आला. तसेच BK तारादिदी यांच्याकडून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व उपस्थितांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून उपस्थितांनी अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर उपक्रमांची भविष्यातही आवश्यकता असल्याची भावना व्यक्त केली. अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरित्या पार पडले. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, पनवेल.